गुरुकृपेने संघर्षावर विजय. 7.5 आहे, गुरुकृपाही आहे. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सर्व काही असूनही मन शांत नसतं. लोक असतात, संधी असतात, परिश्रम सुरू असतात आणि मनात एक अदृश्य चिंता सतत चालू असते. जर तुम्ही सध्या असं काही अनुभवत असाल तर त्यामागे केवळ परिस्थिती नाही तर काळाचाही प्रभाव असू शकतो. कारण जुलै 2026मध्ये मीन राशीसाठी 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं 7.5चा मधला टप्पा अनेक वेळा सर्वाधिक परिवर्तन घडवणारा असतो. मात्र या संपूर्ण पत्रिकेतील सर्वात मोठा दिलासा कोणता आहे माहिती आहे? तुमचे राशीस्वामी गुरुदेव स्वतः उच्चीचे झालेले आहेत. ते पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान असून तुमच्या राशीवर, तुमच्या भाग्यावर, तुमच्या राशीतील शनिदेवांवर कृपादृष्टी टाकत आहे. मित्रांनो, गुरुकृपा सोबत असते तेव्हा संघर्षाचा मार्गही साधनेचा मार्ग बनतो. या महिन्याचा मंत्र आहे विश्वास ठेवा, कारण ईश्वर तुमच्या प्रयत्नापेक्षा मोठी योजना तयार करत आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जुलै 2026मध्ये मीन राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, भाग्य, आरोग्य आणि जीवनातील महत्त्वाच्या संधीचा सखोल अभ्यास करणार आहोत. मीन राशीच्या मित्रांनो, तुम्ही राशीचक्रातील सगळ्यात संवेदनशील आणि भावनिक राशींपैकी एक आहात. तुमच्यात करुणा, कल्पनाशक्ती, अध्यात्म, समर्पण, भावनिक बुद्धिमत्ता हे गुण नैसर्गिकरित्या असतात. तुम्ही लोकांच्या भावना सहज समजू शकता, मात्र अनेक वेळा दुसऱ्यांचं दुःख स्वतःच्या मनात साठवून ठेवता. मित्रांनो, दुसऱ्यासाठी प्रकाश बनताना स्वतःची ज्योत विझू देऊ नका. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे विश्वास. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव बृहस्पती, कारण ते संपूर्ण पत्रिकेला संरक्षण आणि दिशा देत आहेत. या महिन्यात टाळायच्या 5 चुका. स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका. निर्णय घेताना अतिभावनिक होऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. परिश्रम टाळू नका. भविष्याची अतिचिंता करू नका. धन व भाग्याचे अधिपती मंगळ परिश्रम स्थानात आहे. याचा अर्थ परिश्रमातून धन. या महिन्यात पैसा येईल, पण मेहनतीनंतर. मित्रांनो, भाग्य तुमच्या दारात येईल, पण दरवाजा तुम्हालाच उघडावा लागेल. कुटुंबात भावनिक जवळीक वाढू शकते. घरातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमच्या शब्दांना महत्त्व प्राप्त होईल. परिश्रम, पराक्रम, प्रवास. मंगळ परिश्रम स्थानात असल्यामुळे नवीन कौशल्य, स्पर्धा, प्रशिक्षण, प्रवास, व्यावसायिक संपर्क यामध्ये प्रगती होऊ शकते. या महिन्यात थकवा येईल, पण त्याच थकव्यामागे यश दडलेलं असेल. 7 जुलै रोजी बुध चतुर्थ स्थानात प्रवेश करत आहेत. हे स्थान घर, वास्तू, वाहन, माता, मानसिक समाधान याचं आहे. यामुळे घरातील वातावरण सुधारेल. वास्तूविषयक निर्णय पुढे जातील. वाहन खरेदीचा विचार होऊ शकतो. आईसोबत संबंध अधिक मधुर होतील. या महिन्याचा सगळ्यात शक्तिशाली विभाग, कारण पंचम स्थानात उच्चीचे गुरुदेव आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा, आध्यात्मिक अध्ययन यामध्ये यश मिळू शकतं. प्रेम संबंधांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. विवाह इच्छुकांसाठी सकारात्मक संकेत आहे. मित्रांनो, खरं प्रेम नशिबाने मिळतं, पण ते टिकतं विश्वासाने. तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या आयुष्यात आज सर्वात मोठा आधार कोण आहे? ईश्वर, गुरु, कुटुंब की स्वतःचा आत्मविश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही कधी समुद्रकिनारी उभं राहून लाटा पाहिल्या आहेत का? कधी त्या शांत असतात, कधी प्रचंड वेगाने धावत येतात. पण एक गोष्ट कायम असते, समुद्राची खोली. मित्रांनो, मीन राशीचं मनही असंच असतं. बाहेरून शांत, पण आतून अत्यंत गहिरं. आणि म्हणूनच या राशीच्या व्यक्तींना बाहेरील संघर्षापेक्षा अंतर्मनातील संघर्ष अधिक त्रास देतो. जुलै 2026मध्ये 7.5चा दुसरा टप्पा सुरू असताना तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मनाची शक्ती. मीन राशीच्या मित्रांनो, राशीत शनिदेव असल्यामुळे जबाबदाऱ्या वाढत आहेत. जबाबदाऱ्या वाढल्या की अनेक वेळा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो.
विशेषतः मानसिक थकवा, भावनिक ताण, झोपेची कमतरता, पचनसंबंधी तक्रारी, शरीरातील ऊर्जा कमी होणं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. शरीराला विश्रांती मिळाली नाही तर मन थकतं आणि मन थकलं तर निर्णय चुकतात. गुरुदेवांची राशीवर पडणारी दृष्टी मोठं संरक्षण देत आहे. म्हणून मोठ्या समस्या टाळल्या जाऊ शकतात, पण सावधगिरी आवश्यक आहे. या महिन्यात ध्यान, प्राणायाम, नामस्मरण, सकाळचं मॉर्निंग वॉक याचा विशेष लाभ होईल. धन आणि भाग्याचे अधिपती मंगळ परिश्रम स्थानात आहे. याचा अर्थ पैसा येईल, पण मेहनतीनंतर. या महिन्यात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संधी आहेत, मात्र त्यासाठी कृती आवश्यक आहे. ज्योतिषप्रेमींनो, ईश्वर संधी देतो, पण परिश्रम तुमच्याच हातून करवून घेतो. भावनिक निर्णय घेऊ नका. षष्टेश सूर्य सुखस्थानात असून 16 जुलैपर्यंत पंचम स्थानात जात आहे. यामुळे स्पर्धात्मक परीक्षेत, मुलाखतीमध्ये, व्यावसायिक स्पर्धेत यशाची शक्यता वाढते. मित्रांनो, तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. उच्चीचे गुरुदेव बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. हितशत्रूंच्या बाबतीत काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतात, मात्र गुरुकृपा संरक्षण देत आहे. वाद टाळा, काम बोलू द्या. मीन राशीच्या मित्रांनो, या महिन्यात सर्वात सुंदर योगांपैकी एक योग म्हणजे परिश्रमेश शुक्र षष्ठ स्थानात प्रवेश करत आहे. याचा अर्थ तुमचं कर्तृत्व लोकांच्या नजरेत येऊ शकतं. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्याचं काम बोलतं त्याला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वरिष्ठांचा विश्वास, नवीन जबाबदारी, कौशल्य दाखवण्याची संधी आणि पदोन्नतीची चर्चा याचे योग आहेत. व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढ, नवीन संपर्क, व्यवसाय विस्तार, डिजिटल क्षेत्रातून लाभ याची शक्यता आहे. मीन राशीच्या मित्रांनो, भागवत पुराणात गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला एक मोठा धडा देते. गजेंद्र हत्ती तलावात पाणी पिण्यास गेला तेव्हा मगर त्याच्या पायाला धरते. तो खूप संघर्ष करतो, त्याचं सामर्थ्य कमी होत जातं आणि शेवटी तो ईश्वराला हाक मारतो. भगवान विष्णू येतात आणि त्याची मुक्तता करतात. मित्रांनो, या कथेचा अर्थ फक्त धार्मिक नाही, तो जीवनाचा नियम आहे. जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे ईश्वरी कृपा सुरू होते. उच्चीचे गुरुदेव असलेली मीन राशी याच कृपेचा अनुभव घेऊ शकते. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. प्रिय भगिनींनो, या महिन्यात तुमच्या जीवनात अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. घर, मुलं, करिअर, स्वतःची स्वप्न या सर्वांमध्ये संतुलन राखण्याची गरज असेल. मात्र गुरुदेवांचा प्रभाव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. काही महिलांसाठी शिक्षण, कौशल्य विकास, ऑनलाईन काम, नवीन व्यवसाय याचे योग निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत सुंदर ठरू शकतो. गुरुदेवांच्या प्रभावामुळे नामस्मरण, सत्संग, धार्मिक वाचन, आध्यात्मिक चिंतन यामध्ये रुची वाढू शकते. वय वाढलं की माणूस वृद्ध होत नाही, तो अधिक ज्ञानी होत जातो. आता आपण त्या विभागाकडे येतो ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. भाग्य आणि शुभसंकेत. या महिन्यातील सगळ्यात मोठा शुभसंकेत म्हणजे उच्चीचे गुरुदेव पंचम या त्रिकोण स्थानातून राशीवर दृष्टी टाकत आहे, भाग्यावर दृष्टी टाकत आहे. हा अत्यंत संरक्षणात्मक योग आहे. याचा अर्थ योग्य मार्गदर्शन, योग्य निर्णय, योग्य लोकांची भेट, योग्य संधी मिळू शकतात. कधीकधी भाग्य म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं असतं. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात आणि बृहत जातक याचा अभ्यास केला तर एक महत्त्वाचं निरीक्षण दिसतं. पंचम त्रिकोणातील उच्चीचा बृहस्पती हा जीवनातील संरक्षण, ज्ञान, पुण्य आणि ईश्वरी कृपेचा सगळ्यात प्रभावी योग मानला जातो. फलदीपिकेमध्ये अशा गुरुला विद्या, सन्मान, योग्य निर्णय, भाग्योदय देणारा म्हटलं आहे.
ग्रहांचा मानसशास्त्रीय अर्थ या महिन्यात शनी सांगतो जबाबदारी स्वीकार, गुरु सांगतो विश्वास ठेव, मंगळ सांगतो कृती कर, शुक्र सांगतो कौशल्य वाढव. ग्रह फक्त घटना घडवत नाही, ते तुमच्या विचारांना दिशा देतात. मीन राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वळणं घ्यावी लागतात. तुमच्या जीवनातही काही वळणं आली असतील, काही अडथळे आले असतील, पण याचा अर्थ मार्ग चुकला असा होत नाही. या महिन्याचा कर्मसंदेश, विश्वास सोडू नका, कारण गुरुकृपा तुमच्यासोबत आहे. मीन राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विभागात प्रवेश करत आहोत ज्याची प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहतो, लाभ आणि इच्छापूर्ती. जुलै 2026ची ग्रहस्थिती पाहिली असता एक अतिशय सुंदर योग लक्षात येतो. राशीत शनिदेव आहेत. 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे, पण त्याच वेळी उच्चीचे गुरुदेव पंचम या त्रिकोणातून राशीवर कृपादृष्टी टाकत आहे. त्यामुळे जीवनातील संघर्ष पूर्णपणे संपणार नाही, पण त्या संघर्षांना अर्थ प्राप्त होईल. मंडळी, गुरुकृपा संकट दूर करत नाही, ती संकटावर विजय मिळवण्याची शक्ती देते. लाभाच्या दृष्टीने नवीन संपर्क, नवीन संधी, शिक्षणातून लाभ, मार्गदर्शकाची मदत, संततीकडून आनंद, स्पर्धेत यश याचे संकेत निर्माण होत आहे. विशेषतः ज्यांनी मागील काही महिन्यापासून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यांना या महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील. मंडळी, व्ययाधिपती शनिदेव राशीत आहेत. याचा अर्थ खर्च होतील, पण ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी होतील. विशेषतः कुटुंब, आरोग्य, शिक्षण, घर, आध्यात्मिक कार्य, संतती यावर खर्च होऊ शकतो. जबाबदारीसाठी केलेला खर्च हा ओझं नसतो, तो कर्तव्य असतो. परदेशाशी संबंधित विषयांमध्ये काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. विशेषतः ऑनलाईन शिक्षण, संशोधन, आध्यात्मिक प्रवास, परदेशी संपर्क, डिजिटल क्षेत्र यातून लाभ होऊ शकतो. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या जीवनात आज सगळ्यात मोठी शक्ती कोणती आहे? तुमची श्रद्धा, तुमचा गुरु, तुमचं कुटुंब की तुमचा स्वतःवरचा विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता पाहूया जुलै 2026मधील तुमचा एकूण स्कोर. धन 10 पैकी 8, मेहनतीनंतर आर्थिक प्रगती. प्रेम 10 पैकी 8.5, विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. करिअर 10 पैकी 9, कामाची दखल घेतली जाऊ शकते. आरोग्य 10 पैकी 7.5, मानसिक संतुलन राखणं आवश्यक. कुटुंब 10 पैकी 9, कुटुंबाचा आधार आणि भावनिक सहकार्य प्राप्त होईल. भाग्य 10 पैकी 9, गुरुकृपेने भाग्याची साथ. आध्यात्मिक प्रगती 10 पैकी 10. एकूणच जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी संघर्षातही गुरुकृपा अनुभवण्याचा आणि जीवनात नवीन आशा निर्माण होण्याचा ठरू शकतो. या महिन्यात 8, 16 आणि 26 जुलै या दिवशी शुभ दिवस आहे. नवीन कार्य, गुंतवणूक, शिक्षण, व्यवसाय, आध्यात्मिक उपक्रम शुभ परिणाम देऊ शकतात. सावध राहण्याचे दिवस आहेत 5, 14 आणि 23 जुलै. या दिवशी भावनिक निर्णय टाळा, अनावश्यक खर्च टाळा, वादविवाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मीन राशी साठी जुलै महिन्यातील विशेष उपाय म्हणजे गुरुदेवांच्या कृपेसाठी मंत्र ओम ब्रूम बृहस्पते नमः दररोज 108 वेळा जप करा. शनिदेवांच्या संतुलनासाठी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप लाभदायक ठरू शकतो. मीन राशीसाठी विशेष उपास्य देवता आहेत भगवान विष्णू आणि भगवान दत्तात्रय. गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम पठण करणं अत्यंत शुभ राहील. दत्त मंदिरात दर्शन घेणं लाभदायक ठरू शकतं. या महिन्यात खालील दान शुभ राहू शकतात: पिवळी डाळ, केळी, हळद. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अन्नदान. दान केल्याने संपत्ती कधीच कमी होत नाही. मीन राशीसाठी अमेथिस्ट ब्रेसलेट विशेष लाभदायक मानलं जाऊ शकतं. याचे संभाव्य फायदे म्हणजे मानसिक शांतता, सकारात्मक विचार, आध्यात्मिक प्रगती, भावनिक संतुलन, एकाग्रता. मीन राशीच्या संवेदनशील स्वभावासाठी हे विशेष सहाय्यक ठरू शकतं. या महिन्यात सगळ्यात मोठा संदेश आहे: भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा.
कारण भीती तुमची ऊर्जा कमी करतं आणि विश्वास तुमची क्षमता वाढवतो. मंडळी, गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला एक सत्य शिकवते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाही ईश्वराचा मार्ग उघडा असतो. जुलै 2026मध्ये ग्रह तुम्हाला हाच संदेश देत आहे. संघर्ष आहे पण तुम्ही एकटे नाही. उच्चीचे गुरुदेव तुमच्या राशीवर कृपादृष्टी ठेवून आहे. म्हणून विश्वास ठेवा, परिश्रम करा, पुढे चालत राहा. ग्रह दिशा दाखवतात पण त्या दिशेने चालत जाऊन भाग्य घडवतात तुमचे कर्म आणि तुमची श्रद्धा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.